गावात भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. म्हणजे गावात 23वा खून झालेला आहे आणि त्या खून प्रकरणी कोण आहे ते अजून कोणाला माहीत नाही. मोखाड्याने तर मोठी चाल चालली आहे. म्हणजे शकुंतला ही बाहेर आली तर कुठे आहे आणि कुणाचं शरीर धरणार आहे हे कुणालाच माहीत नाही. म्हणजे यंदा हे गाव रिकामं शमशान होईल सांगता येत नाही. आणि त्या परी शकुंतला हा घरोघरी रात्री फिरते. गावाकडे नीट इतकं काम करण्याचा विचार कर जरा चांगलं होईल. करतो तो काय करतो आता मला तरी तुम्हाला सुचत नाही का आमच्या काळात बघा हे सगळं कसं बघा तू काय काम करतोय. आमच्या काळातली कामं बघ ही कशी चालल्यात गावभर कसं सुधारणा झाली गावची. तू काय काम करतोय होय आता तुमचं बरोबर आहे आमचे बी चालले आता रस्ते बिस्ते जरा चालले तेवढं काय निधीचं सुधारणा आपल्या लवकर तुमची काय असली करता? सुधारणा असती का कसली सुधारणा पाहिजे राव. काय आता कायमचा सरपंच तुम्ही आता 5 वर्ष काम करणार आहे. पुढे तुला कामाची गरज नाही का. पुढे निवडून यायची तुला गरज नाही, नसती यायची. होत. त्याच्यामुळे तू चांगली कामं कर आता. नाही, त्यासाठी तर तुमची सल्ला घ्यायला आलोय थोडस मार्गदर्शन करा आम्हाला. आम्ही नवीन झालोय आता सरपंच तेवढं नाही आम्हाला समजत एवढं. आता तुम्ही मीटिंग घ्या मला बोलवलं नाही ना. तू मीटिंग घेत नाही मला बोलवत नाही ना. तेवढं त्याच्यामुळे हे सगळं अडून राहते ना. मला माहित पडलं तर मी ती- तुझ्याशी तेवढं बोलणार. पुलाचं बघा काम तेवढं चाललंय अर्धवट त्याचा अजून निधी मंजूर झाला नाही म्हणून ते अर्धवट राहिले. निधी मंजूर काय आताचे पुढारी आहेत ना गावात त्यांच्याशी कुठल्या ना कुठल्या तरी मोठ्या पुढाऱ्याशी संपर्क साधायचा. मला नाही तिथपर्यंत मी तिथपर्यंत येतो ना तुझ्या बरोबर. बरं. आणि मग काय असेल ते आपण बोलू ना त्यांचे. चालेल चालेल मी आता यावेळेस तुम्हाला घेऊन जातो मी मग बोलू त्या विषयावर. हा मीटिंगला मला जरूर घेऊन जा. चालतंय, मग चालतंय. मग मी बरोबर सगळ्या गावातलं काय तुला काम कुठं अडलंय कुठं नडतंय कुठं हे मला सांग ना तू. त्यानंतर मी तुला सगळा सल्ला सांगतो की कशी कामं केल्यात. मी लगा 10 वर्ष काम केले. तुमचं आता हे काम कसलं चाललंय ते काम गावाकडे नीट इतकं काम करण्याचा विचार कर जरा चांगलं होईल. करतो तो काय करतो आता मला लई लागवी लागली मी जरा जातो तेवढं येतो अरे जाऊ नको ते जंगलात. जंगल लय खराब आहे. तिथं माणसं मरतात. साप इचतो असं तिथं जनावर माझी आहे. सरपंच जाऊ नको तू लई तिथं. जोरात लागली मग येतो मी आता- येतो तेवढं जाऊन. जा तुझं मग आता तुझं काय ऐकत नाही तर काय करायचं. पण हे असे घाण कामं करून ठेवले तू आता एवढे कामं. हे सरपंच सगळं उकळून काढायला लागलं माझं गावातलं आणि काय एवढं आपण केलेलं गावाला कुठं काम करून माझे काय पैसे मुंबईची प्रॉपर्टी घालू का कुठं. अरे होम बिम केले काय चाललंय हे सगळं होम केलं. काय या होममुळे तर गावाचं वाटलं होत नसेल ना. आईला गावाला जाऊन सांगायला लागेल काहीतरी चाललंय म्हणजे ह्याच्यातच काहीतरी षडयंत्र दिसते राव. काय असं होम बिम लागा जंगलात राव अवघड आहे. ऐकू कोण गेले मागणं ऐकू यार कोण गेले मागणं यार मरायला आलो काय मी जंगलात अयो कोण गेलो जंगलात मी ऐक कसला आवाज लागला हे कोण आहे वर तिकडं कोण आहे बावड्या इमानदार तुम्ही दोघांनी विहिरीतलं पाणी काढा आणि आपल्या नारळाची बाग आहे पाणी केवढं एका आहे? झाडाला 2 बादल्या गेल्या पाहिजे. मोटर खराब झाली माझी. हा मग उपसायचं आणि टाकायचं. काय खेटर आणले का पाणी घेतलं का पगार पाहिजे ना तुला. नाही पाहिजे नको पगार. आईची मार खाईल पण ही असली कोण काम करते तेव्हा बरं कर काम. हा. एका झाडाला 2-2 बादल्या टाक. असे 50-60 झाडे आहे आपले. किती बस 60-70 एक वर्ष लागत व्हायचं नाही काम असं होईल करा काम दोघांनी. नाही होत तुला काय होईल, वाटतंय होतं की घे की भावडे. अरे काय तुझ्या अंगात जीवना पिऊन मरतोय का मग काम करतो अरे मी इमानदार आहे. अरे कोणाचं काय आणि अरे कोणाचं काय आणि ह्याचं काय बोलू नका लागा कामाला चला. जमायचं नाही अजिबात जमायचं नाही. यो तसं नाही चालत बाबा. हो आईची मार खाईल लाता बक्या खाईल 2 शिवाय बी खाईल. कशाला आणलं ह्याला? आणले उपटायला मला कशाला आणलं अरे लागेल काम. जमायचं नाही कट झाला बघा असं काय
अरे तुला पिक्चर पगार नाही. बिगार नकोय का? पगार नाही अगं जीव ठेवू नका माझी दगड पाच खात्याला एवढं ए, बाजूला दगड, चल हे पुढं. गेला. अरे झेपो काय जीव गेलेला आहे अरे मी हो करतो फक्त. खो करतो अरे तुला खो केला कोणतरी ए गोविंद्या अरे इकडे बघ काय चाललंय इकडं काय अरे परता गेला कुठेतरी कुठे गेला गेला कुठे खात्यात अरे बाबा तू बी लाग की कामाला? ह्यालाच कामाला लाव मी नाही काम मला पलीकडच्या विहिरीतलं आणि नारळाच्या बागाला टाकायचंय. मी एवढ्या पैशात कमी करतोय काम पैसे तर पहिला ऐकायचं कुठच्या पैशात कमी काम करतंय ही देते 4-5 रुपये मी एवढं बी 10 नसतं. रुपये, 10 रुपये काय पगार. मी ठीक आहे, 6 रुपये. हो हे मग काय अरे लागा की कामाला? नाही करायचं म्हणलं इशे. लई तुला का 50-60 रुपये देऊ का? जागेवर आबरू काढलेला का जागेवर मला नाही बी लागत तुला का आता तुला बोलतोय की मी का मला त्याला बोलतोय तुला 3 रुपये, 3 रुपये, हा, 3 चालतंय रुपये. मग. 90 मारून 20 झालं तर बरं मला पण अरे वाटलं ना. बोला. बोला, ये लवकर. त्यात तुम्ही 4 जणांनी मिळून विहिरी खाली 4 जण मार साईडला मार अरे झिंग्या थांब के वरेला पाहिजे नाही एवढी एवढी सजीव आणि कुठे नेऊन ठेवू हो मला अंघोळ पण करायला नाही घेत मम्मीला बोलून आणणार सांगाय दादा मी नाही काय बोललो तू बोललाय माझ्या दारात भांडायची येऊ दे की अरे भांडायला. म्हणजे अरे अरे त्या माळावला का तू काय का ऊसतोडीचा पैशाला द्याय नाही तू. अरे ऐका तुम्ही, मी तुम्हाला इथं कशाला बोलवलंय? पाणी पाणी मग काढा की पाणी आणि टाका नारळाच्या बागाला. पाण्याचाच प्रश्न मी मिटवाय आलोय अरे ती खालती नाही का आपल्या आबांची हिर काय झालं तिथं पाणी लागलं चांगलं माझा हात अरे, लागला. तुला पाणी लागलं मी काय करू इथं? हे अरे, पाणी हात काढा, माझा लागलेला पण पाणी काढा. नारळाची बाग वाळत चालली तिकडं. काय गरज नाही मला मी काय करत अहो एवढं गडी आहेत आपल्या गोंद्या आहे बावडे आहे मी आहे तुम्ही काय हे बी आहे इमानदार. म्हणता तुमचं काय डॉक्टर काम नाही का तुमच्या त्या त्याला बी लावलं hospital? कामाला सांगा. आता चौघा आहेत. हा अरे, चौघी चार चार जण. आमच्या बरं काम करणार आम्ही अरे पण जमल काय एवढं का कोणाला एवढं जमणार नाही 50-60 पाहतल्या काढच्या जमणार म्हणलं. जमल, जमतंय जमल. गोंद्या गोंद्या सगळं जमतंय गोंद्या तुला का काम चुकारायचं आपण नाही, तिघं- नाही. शपथ नाही आपण तिघं करू की तू करशील मी करणार तर हायच तू तर करलच हा ह्याचं काय मागच्या वेळेस माझ्या बाजला की पतंगवाणी उडून जाईल सगळं. बावड्या की काय होणार आहे माहिती का तू काय माणूस पैसे देणार नाही बघा बरं का नाही नाही शपथ नाही देणार पैसे बघा देणार पैसे देणार गोंद्या कोण मागं पैसे काय देणार? ते? कोण पैसे देणार चांगला नाही? माणूस आहे मागं तो. जाईल पुढे बोलतो का गोविंदाला का मार खायचे काम करते. काम करायचं लगेच तिघांना लगेच 10,000 पगार. रुपये, डॉक्टर 10,000 रुपये लगेच 3 रुपये पगार. याला 3, तुला 3, याला 3. चप्पल आहे तुमच्या पैसे थोडा मारा माझ्या 3 रुपये तुम्ही काहीतरी फिरवून मारा आम्हाला अबे काय बोलते बरं? बरं, पाणी काढा, जाऊ दे तू तयार आहे काम नारळाच्या. करायला मी काय तयार चाबूक घेऊन बसणार मग जमलं की बापून. मग गप्प ए, थांब की जरा लका बोलाचा टोला माहिती आहे तुला 3 रुपये पगार 3 मग तुला काय 60 रुपये देऊ का पगार का 100 रुपये देऊ? तेवढी माझी ऐपत आहे की 60 रुपये घ्यायची मी. तेवढेच आमची लका जमीन पिटेल ह्याची जमीन सोडवल त्यो त्याच्या बाणी ठेवलेली मग करायचं रोज रोज काम. तुम्हाला 100 रुपये पगार देतो मी. डॉक्टर साहेब अख्ख्या आपल्या गावात आहे का काम सांगा बरं ती सुरपा रांब्या आणि ती आता आली शकुंतला ती पण खलास करते सगळ्याला सगळ्यांचं नाव घेते ह्योच मारायला पाहिजे मलाच मार कुठं काय नाही मलाच बोललो. मार. मला चाच बोलले मी काय बोलला मी ऐकलोय की. ऐकलो की अरे कुठं ऐकलो की काय कामाचं नाही अरे ही काम करा पहिले, आपण अंगावर नंतर काटा. बोलू. अंगाव काट गोविंदा अंगाव काट तुझा आला का नाही ती काटा काढून टाक. कसा आला बा अरे करा की काम पटकन. काय जमायचं मला ही काय काम तू करायची? काय नाही जमत. गोंद्याला जमत नाही काय तुम्हाला एवढे पगार देऊन तुम्ही करत नाही मग एक काम म्हटलं. करा हा. ती पिचकलेलं पडते आणि जीवला जगाला कामाला लाव की तुम्ही आता तुम्ही कशाला आहे मग? आजीला नाव सांगितलं तुझं कोणाचं? कल्याण तुला पायाला तुला होतात मला ये घरी तू हो येऊ भावड्याला निवार मारायला पाहिजे बरं झालं नाव मी सांगितलं. काहीच केलं नाही का पण काय केलं नाही माझी सगळं तू बडबड मी जाऊ सांग मग माझी मी तुम्ही बडबड निघा केली. घरी, तुम्ही दोघं निघा घरी. जावा. मी तुम्ही पगार देण्यापेक्षा मोटर आणतो. निघ जावा तुम्ही घरी. आम्ही दोघं निघा घरी आम्ही जातो निघा. घरी आणि काम तुम्ही काय तोंडावर करता? निघा तुम्ही. जातो, काय जातो, तोंडे चला. नव्हे जातो चला चल की बोला चल, वाट लाव. अरे त्याला नाही, तुम्हाला दोघांना म्हटलं फक्त आता जावा ती बी काय तोंडे की त्याला बी जाऊ दे की त्याला जाऊ दे की. ती मला काय तोंडे? त्याला जाऊ दे की. तुम्ही. हा, निघा, निघा. चले. दाखला येत आहे रे. गरज नाही अरे जाऊ दे आपली कोणी असं नाही इमानदार इमानदार हा? जा तू बी. मी पण जाऊ मग काय इथं थांबतो, जेवण का इथं? जा बाबा घरी. डॉक्टर साहेब मोटर किती आणायची मी इकडं साईडला या आता. बोला. शकुंतला आली आता बाहेर हा मला माहिती आहे आजी कुठे आहे जंगलात. तुला माहित नाही होय कुठे आहे जंगल? आजी जंगलात आली मी आजीला भेटायला जाणार ही सुरपा आजीला भेटायला जाणार जा लवकर. मोकाडा आता गाव समशान झालंच पाहिजे माझी आजी आली आहे शकुंतला आजी आली आहे
जा लवकर सुरपा, ह्याला भेट. शकुंतलाला भेट सुरपा, जा लवकर. ठीक आहे, निघालीच. पण मी दिलेलं सबूत पूर्णच करणार मोकाडा. हा, आता जा. निघाले. सुरपा जा. आली आजी, सुरपा आली. आता गावात संपणार. जसं मला कुकू आडवाय तसं गावाला आडवा करती. सुरपे 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 गावातलं कुठल्याच माणूस जिवंत ठेवायचं नाही. ठेवायचं कुणालाच जिवंत नाही. टाकीला ह्या सुरपाला माझी सुरपीला त्रास देते तुम्ही. कोणाला नाही सोडायची मी. शक्कू आहे मी, शक्कू. प्रत्येकाचा मुर्दा पडणार. सुरपा आणि आजी पडत असती. आजी आणि सुरपा एकत्र आल्यात. आता गावकऱ्यांनो सावध व्हा. सुरपा आली आहे. सुरपे नाही. लय आनंद झाला मला, लय आनंद झाला आजी, मला लय आनंद झाला. कुणाला नाही, गावातलं कुणाला सोडायचं नाही. कुणाला सोडायचं नाही. जी गोष्ट व्हायला नव्हती पाहिजे होती ती झालीच. या गावचं वाटोळ ते वाटोळ. मागे सुरपा नाईशानी सुरपारंब्याची कहाणी. सुरपारंब्याची कहाणी. तळे का भाव भूता चढाव डायरेक्ट म्हणावं गाव. जाऊ दे ना भाव वेच डोकं नको खाव. डोकं नाही चालणाऱ्यांचे झोपलेले भाव. जाऊ दे ना भाव सरक जाऊ दे ना भाव सरक.